यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे 17 ते 20 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या एसटीमधून महामंडळाला 121 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे 20 ऑगस्टला एका दिवशी तब्बल 35 कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे. दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या 2 दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते. कारण या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहिणी भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते. परिणामी गेली कित्येक वर्ष रक्षाबंधनाच्या दिवशी एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळाले आहेत. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे सोमवारी 30 कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तब्बल 35 कोटी रुपये उत्पन्न एसटीला मिळाले आहेत. या 2 दिवसात 1,06,00,000 प्रवासी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला आहेत. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल 50 लाख आहे. रक्षाबंधन सणानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांची दिलेल्या प्रतिसादाबद्दल एसटी महामंडळाचे माननीय उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी आभार मानले आहेत. तसेच आपल्या घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करून विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहेत.